बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी मंत्री आदिती तटकरे यांचा कच्चा चिट्ठा बाहेर काढला आहे। त्यामुळे अजित पवार गट अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय। रणजित कासले यांनी आदिती तटकरे यांचा जो पास आहे मंत्रालयातील विधिमंडळातला तो काल जाहीर केला होता आणि त्यानंतर आज त्यांनी जी गाडी पकडली होती आणि त्या गाडीमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज आढळून आलं होतं। त्या ड्रग्ज संदर्भात गाडी पकडल्यानंतर कशा प्रकारचा आणि कोणाचा पंचनामा केला हे आज त्यांनी नावासहित स्पॉटसहित वाचून दाखवलं आहे। त्यामुळे अजित पवार गट अडचणीत आला आहे। स्वतः अजित पवार या प्रकरणामुळे अडचणीत येऊ शकतात, तर आदिती तटकरे यांचं मंत्रिपद जाऊ शकतं आणि रणजित कासले हे दिवसेंदिवस जड होत चाललेत, महाराष्ट्र शासनाला जड होत चाललेले आहेत। खास करून अजित पवार गटासाठी ही धोक्याची घंटा आहे। आदिती तटकरे ह्या कशा प्रकारे ड्रग्ज पुरवतात हे सिद्ध करण्याचं काम सध्या रणजित कासले करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये आणखी एक नवा भूकंप येण्याची शक्यता आहे। काय म्हटलंय रणजित कासले यांनी पाहूयात। चला, नमस्कार मित्रांनो। तर आज एक नवीन बॉम्ब फोडतोय। नवीन नाही, अर्धवट बॉम्ब जो ज्याची वात विजली होती तो बॉम्ब मी पुन्हा फोडतोय की मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला मी असताना पकडलेली गाडी, लुंबिर्गिनी गाडीमध्ये काय भेटलं तर सिमेंटच्या गोण्या भेटल्या। गोण्यामध्ये काय होतं तर गोण्यामध्ये ड्रग्स होतं। आता दाखवताना सिमेंटच्या गोण्या दाखवल्या, पण त्याच्यामध्ये काय होतं ते मला माहिती आहे। तर तारीख इन्क्वायरी बसवा ना, सीबीआय इन्क्वायरी बसवा। मी आहे ना, मी तपासामध्ये सहकार्य करणार। फक्त तपास मी जसं सांगेल किंवा त्यांच्या सोबत, म्हणजे मी जसं सांगेल नाही, सीबीआय वाले खूप हुशार असतात, पण त्याच्यासोबत मीही सांगणार की त्या दिवशी मग सुनील तटकरे यांचे कॉल डिटेल चेक करा, त्यांच्या पीएचे आणि आपल्या कमिशनरचे वगैरे। मी ज्या ज्या व्यक्ती सांगेल ते कॉल डिटेल त्या दिवशीचे सगळे चेक झाले पाहिजे। तर मग ते आणि ती प्रत्येक दिवसाची तपासाची बातमी किंवा ते जनतेपर्यंत कळलं पाहिजे। मग वेड्यात काढायचं नाही लोकांना। अक्षय शिंदे प्रकरणासारखं केला यांनी एन्काउंटर, दिले 5 पोलीस कामाला लावून, सगळे यांचंच, सोडून द्या त्या विषय। तो अर्धवट विजलेला आपला बॉम्ब तो मी पुन्हा चालू करतोय। तर मित्रांनो, त्याचा मी पंचनामाच आपल्याला दाखवतो, वाचून दाखवतो। पंचनामा माझ्याकडे आहे, आता वाचून दाखवतो। आहे असा पंचनामा। मग पंच आम्ही एक श्रीमती बोलवल्या होत्या, कारण त्याच्यामध्ये कार्ड ह्यांचं होतं, कुमारी आदिती सुनील तटकरे म्हणून एक लेडीज बी राहावी म्हणून एक लेडीज मागवलं होतं। तर श्रीमती ते मी रुस्तुम सो अँड सो, वय 47 वर्ष, धंदा सो अँड सो, ॲड्रेस D504 आहा रोड मुंबई, पंच दुसरा, नरेश बाबूराव पिंगळे। आता हे पूर्ण नाव घेतलंय, पण पूर्ण हे नाही सांगत, पुढचं ॲड्रेस वगैरे नाही सांगत, ते माझ्याकडून आलं पूर्ण नाव। आमावरील 50 आज दिनांक रोजी सो अँड सो वाजता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी बोलावून आज रोजी नाकाबंदी दरम्यान घडलेल्या घटनेची थोडक्यात हकीकत सांगितली। त्या घटनेमधील एक वाहनाची झडती घेण्याची असल्याचे सांगितल्यावरून, विनंती केल्यावरून आम्ही पंच स्वखुशीने हजर राहून सदर पंचनामा करून देतो तो पुढील प्रमाणे। सदर ठिकाणी गणवेशामध्ये एक पोलीस शिपाई असून पोपनी कासले यांनी निलेश गौतम परत आलं ते, वय सो अँड सो, आणि हे गुन्ह्यातील साक्षीदार असलेले सांगून यांची गुन्ह्यातील साक्षीदार असल्याचे सांगितले, गुन्ह्यातील घटनेचे। पोलिसांनी पंचनामा केला तो पुढील प्रमाणे। सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे आम्ही म्हणजे तिकडून जी गाडी आणली तशी फिरून मंत्रालय जवळ सो अँड सो रोडवरती समोर शासकीय निवासस्थान दिसत असून समोरच्या रस्त्यावर थांबलेले पिवळ्या रंगाचे एक लक्झरी वाहन थांबलेले आहे। एक मिनिट,
परत घ्यायचं. हा आता पानपलटी केलेलं आहे, त्यामुळे एक वेळ जातो बरं का. असं काही नाही की इकडचं वाचतोय तिकडचं वाचतोय, ते लोक परत प्रश्न काढतील, त्यामुळेच इन्क्वायरी झाली पाहिजे. हा, सदर गाडीचा क्रमांक पाहिला असता तो MS02 ER सो अँड सो वर लुंबुर्गिनी कंपनीचे लोगो. आता तो पंचनामा आम्हीच सांगितलेला असतो, बरेच पंचनामे आम्हीच करतो आणि आम्हीच, त्याला काय माहिती त्या पंचांना की लिंबुर्गिनी गाडी वगैरे आणि एवढी ते आम्हीच सांगत असतो, आम्हीच पंचनामे बनवत असतो, त्यांच्या सह्या घेत असतो. आता एकदा खरं बोलायल्यावर खरंच बोलायचं, हे वाबडेच काढणार ग्रह खात्याचे. हा, तर ते पुढची तर सदरचे बाहेरून पाहणी केली असत्या, पुढची काच फुटलेली दिसत असून, कारण त्यांनी स्पीडने चालवली होती. तसेच पुढच्या दोन्ही चाकाचे नुकसान झालेले दिसत आहे. यामध्ये आतमध्ये पाहिले असता 4 पांढऱ्या रंगाच्या गोण्या आणि एक ID कार्ड मिळून आले आहे. ते ID कार्ड ओपन केले असता त्यावरती महाराष्ट्र विधानमंडळ 2019 ते 24 असे लिहिलेले असून, एक मिनिट, आतमध्ये एका महिलेचा फोटो दिसत आहे आणि त्यावरती नाव कुमारी अदिती सुनील तटकरे, मुक्काम पोस्ट गोताबाबा सुतारवाडी सो अँड सो आणि पुढे श्रीवर्धन असे लिहिलेले दिसत आहे. ते बघा, मी पाठवलेलं आहे तुम्हाला. आता त्याचा पुढचा पॅरा वाचतो. ते थोडं मी म्हणजे बोलण्यात किंवा घाबरतोय कशामुळं, ते काय सांगायचं आणि काय नाही, त्याच्यामुळे मी ते तसं व्हायला लागले. तर सदरचा पंचनामा हा दिनांक रोजी सो अँड सो वाजता म्हणजे पुढचा पॅरा संपविण्यात आला असे. तसंच पंचनाम्या दरम्यान या 2 वस्तू व्यतिरिक्त कोणतीही चीज वस्तू ताब्यात घेण्यात आली नाही. बरोबर. सदरचा पंचनामा हा आम्हा पंचासमक्ष मराठीत लिहिला असून तो आम्हाला मराठीत व हिंदीतून समजावून सांगितला असता तो आम्ही पंचांनी सांगितल्याप्रमाणे व दिसत्या परिस्थितीप्रमाणे बरोबर व खरा आहे. आता बघा, इथे तुम्हाला तारीख, शिक्का सगळंच दिसेल. बघा, व्यवस्थित बघा, व्यवस्थित. रणजित कासले ओपनिंग सही आहे, ACPची सही आहे, सगळे ठीक आहे. मग अक्षर खराब आहे असू द्या. आणि पंचाच्या सह्या आहेत पुढे. आता त्या सह्या पंचाचे नाव वगैरे सांगत नाही ना, ते आपले पत्रकार खूप हुशार असतात, कारण ते कुठली गोष्ट सांगितली ना आपल्या आधी त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असतात मित्रांनो. तर आता याच्यावरती बरेच प्रश्न लगेचच तयार होतात. विरोध म्हणजे त्या पार्टीचे अंधभक्तांचे प्रश्न मी सांगतो ना काय काय तयार होतील. मग कासले सगळा पंचनामा का नाही पाठवत किंवा कुठं जात का नाही. अरे कासल्याला जाऊ तर द्या, त्याच्या आधीच अटक करताना आतमध्ये टाकता. पुन्हा मग त्याला 28 दिवस उगा छोट्या गुन्ह्यात मग ठेवलं. मग आता पकडलं तर मला 6 महिने आपलं MPDA लावून मग दिलं टाकून मला आतमध्ये, असं होणार आहे. त्यामुळे मी बाहेर राहून असे कारनामे करतोय. कोण म्हणते की दारू पिऊन हे करतो, कोण म्हणते की डोक्यावर परिणाम झाला, एवढं काम करतो बाहेर येऊन, डोक्यावर परिणाम. स्पेशल 26 केलं ऑपरेशन काल परवा दिवशी. अटॅक करू शकतो माणूस. मग समजून घ्या ना तुम्ही. मी सगळं, मला 6 महिने मोकळं सोडा फक्त मित्रांनो. 6 महिने माझ्यावर एकही खोटा गुन्हा दाखल होऊ देऊ नका. बघा, हे सरकार नाही पडलं आणि जर त्या परळीची मी चॅलेंज दिले ना, तसंच होणार आहे, 100% होणार मित्रांनो. फक्त हे काय, आता घरच्यांवर प्रेशर, ह्यानी धमकी दिली, हा पक्षाचा नेता, तो पक्षाचा नेता, असं झालं, असंबंध बडबड करतो, दारू पिऊन बडबड करतो. म्हणून मी पहाटे व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं. कारण काय, रात्री जर 10-11लाच बनवणार होतो तेव्हाच मला माहिती मिळाली होती पंचनामा वगैरे, FIR पण भेटेल. पण मित्रांनो, आता एवढे पैसे खर्च करण्याची ताकद नाही ना माझी. एक काम करायला, स्पेशल 26 ऑपरेशन मला करायला कमीत कमी माझे 2-2.5 लाख रुपये खर्च झाले. 2 ऍक्टर बोलवले होते म्हणजे ड्रामा मधले, एक CA, एक PA. आणि सोपं आहे का एवढं मुंबईला जाऊन किंवा त्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथून ते कलेक्ट करणं किंवा कोणाला तरी फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे. लोक फोन उचलायला घाबरतात. काही ठराविक मित्र, काही फार ज्यांना मी कधी आयुष्यात खूप मदत केली तेच माझे फोन उचलतायत. आणि कुणी पैशाच्या स्वार्थीपोटी काम करते. मग आता माझे पैसे कुठवर पुरे होणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, असू द्या. आता दुसरी गोष्ट,
ते जर म्हणले ना त्यावेळेस का नाही कासले नाही केलं, आवाज उठवला, त्यावेळेस मी महासंचालकांना पत्र पण दिलेलं आहे, ते पत्राची कॉपी पण आहे, मी ते पाठवतो संध्याकाळी. आणि दुसरी